नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सामाजिक उपक्रमांमधून जनतेची सेवा करणारे मारुती आबा तुपे यांनी धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुपच्या माध्यमातून जनसामान्यांचं आरोग्य जपण्याचं काम केले असल्याचे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी तुकाई टेकडी येथे बोलताना व्यक्त केले. धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुपमधील योगा सदस्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात नुकताच संपन्न झाला. यावेळी सदस्यांचा लग्नांचा वाढदिवस तसेच वैयक्तिक वाढदिवस, योगा ग्रुपमधील सदस्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे, योगाचार्य अनंत जांभरे गुरुजी, राष्ट्रवादीचे वैद्यकीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, काँग्रेस नेते दिलीप शंकर तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नितीन आरू, स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, शीतल शिंदे, युवा नेते ओंकार दादा तुपे, शक्तिसिंग कल्याणी, श्रीराम भक्त सुरेश पारवकर, बाळासाहेब शेडगे, शंभूराजे योगा ग्रुपचे सदस्य विठ्ठल गायकवाड, सुधाकर मांडे, अजित कांबळे, विलास माने, राकेश श्रीवास्तव, सतीश भिसे, कुणाल चौरे, संजीव रासकर, मोहन चिंचकर, दिलीप दांगट, कविता पाटील, अनिता रसाळ, सविता भंडारे, सुशीला चौरे, प्रभा कोतवाल, पूजा फडके, वंदना केकान, मनीषा सोमा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भिसे यांनी केले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं जो योगा क्लब चालवण्यात येतो, त्या योगा क्लब मधल्या जे सगळे मेंबर आहेत त्यांच्यातला ज्यांचा आज वाढदिवस आहे अशा वैयक्तिक 16 जण आणि 8 पती पत्नी असा एकूण 32 लोकांचा आज या ठिकाणी अभिष्टचिंतनाचा सोहळा सुरू. आणि या सोहळ्यासाठी आवर्जून आमच्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आम्हा सगळ्यांना निमंत्रण केलं, ते आमचे बंधू कार्यक्षम नगरसेवक मारुती आबा तुपे, त्याचप्रमाणे सतीशजी भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, इतर सर्व मान्यवर आणि ज्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला ते सर्व सन्मानार्थी. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्टचिंतन करतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभावं. ते योगा करतायत म्हटल्यावरती उत्तम आरोग्य लाभलेलंच आहे त्यांना, पण त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांनी इतरांना प्रेरणा देऊन आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो योगा दिवस चालू केला आहे, तो योगा दिवस जास्तीत जास्त पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. आपली जी संस्कृती आहे, आपली जी धरोहर आहे, ही योगाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी. ह्या 32,000 लोकांना प्रेरित करावं योगा करण्यासाठी, असं खरं तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं त्यांच्याकडे मागणं. कारण शेवट वाढदिवसाच्या दिवशी आपल्यापेक्षा जे वडीलधारे असतात त्यांच्याकडून काहीतरी मागायचं असतं, आशीर्वाद घ्यायचे असतात. आणि त्यामुळे आम्ही सगळेच जण, तुम्हाला आता सगळ्यांना बऱ्यापैकी योगा येतो, योगाचं महत्त्व पटलंय. बाकीच्या ज्या लोकांना योगाचं अजून महत्त्व पटलेलं नाही त्यांना तुम्ही पटवून द्यावं, अशी एक आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये काम करत असताना ही सगळी मंडळी आमच्या मारुती आबाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. मी एक दिवशी योगा डेला आलो होतो आपल्या गेल्या वर्षी रस्त्यावरती तो योगा डेचा कार्यक्रम चालू होता आणि ऐन पावसाळ्यातच काहीतरी तो कार्यक्रम असतो. त्यामुळं 21 जूनला पालखी आपल्याकडे त्यावेळी नेमकी 22ला पालखी नाही, पुण्यात 21ला पालखी. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यावेळच्या योगा डेला यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. पण हे असंच काम मारुती आबांच्या हातून सतोदित चालू राहावं. आबा तळागाळातल्या माणसांचा अगदी त्याच्या मनाचा हळुवारपणे अनुसार घेऊन काम करत असतात. समोर उभे असलेलं गोशाळा असेल, वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, या सगळ्या माध्यमातून, योगा क्लब असेल, या सगळ्या माध्यमातून आबांचं काम आपल्याला प्रेरणादायी पद्धतीने दिसतं. आणि आबांच्या मागे तुमच्या सर्वांची ऊर्जा,
त्याच्यामुळे आबांनी आज तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी हा सत्कार सोहळा करायचा ठरवलंय. खरं तर हा अतिशय कौटुंबिक असा कार्यक्रम आहे. एक मोठं शंभूराजे प्रतिष्ठान हे आता एक मोठं कुटुंब आहे हडपसर मधलं. हजारो लोक त्या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि त्याच्यामुळं आज हा कार्यक्रम होतोय. समाजासाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. आम्हाला कधी असं वाटलं हो मंत्री हो, लोक आम्हाला शिवाय द्यायचे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहात, बरोबर ना आम्हाला? म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, पण आम्ही जिद्द नाही सोडली. म्हणजे आबा तर आजही नगरसेवक असतानाही आणि आजही आबा बाहेर झोपतो. मी आम्हाला म्हटलं काय आबा, तर म्हटलं काय रात्री आपल्यामुळं घरच्यांना त्रास नको. आणि एवढ्या सगळ्यांना आपल्याला एकत्र करणं, त्यांचे वाढदिवस साजरे करणं आणि योगा सारखा जो ग्रुप आपला आहे तो सांभाळणं. अनेक वेळा ग्रुप मंडळ स्थापन होतात तर ती टिकत नाही. ते टिकवण्याचं काम सातत्याने, आणि अनेक अनाथ बालक आबा सांभाळतात. हे एवढं सोपं काम नाहीये. बरं, आबा काय दाखवायसाठी करत नाही किंवा आबा खूप मोठे श्रीमंत आहेत मग श्रीमंती दाखवायची म्हणून नाही, पण तुमच्या सारख्यांकडे आहेत ते घेऊन, ज्यांच्याकडे नाही, ज्यांना सांभाळलं पाहिजे त्यांना सांभाळण्याचं काम आबासाहेब करतायत. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना, मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आबासाहेबांसारखा एक मित्र आहे. आम्ही खूप महाराष्ट्रभर फिरलो. मी गाडी चालवायचो, आबा शेजारी बसायचो. आम्हाला गाडी त्यावेळी चालवा येत नव्हते. मला वाटतं आताही नाही येत, आताही येत नाही. रात्री बेरात्री एक किस्सा तर असं होतं, आम्हाला रात्री 1:30 वाजता मुंडे साहेबांचा फोन आला की अरे अमुक अमुक ठिकाणी जायचंय तुला, तिथे जाऊन फोन लावून देते. मी विचार केला की मला का सांगितलंय किंवा तिथं जा आणि तिथून फोन कर. मग आम्हाला मी फोन केला, आम्हाला म्हटलं चला. आम्ही निघालो आणि रस्त्यात मला लागली झोप. दोघंच आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी लावून 2 तास आम्ही झोपलोय मध्यरात्री. पण तरी आम्ही पोहोचलो संबंधित ठिकाणी. त्यांचं फोनाफोनी झाली. आबा जळगावला राहिले, मी मुंबईला गेलो. आम्ही रात्री मुंबईहून परत जळगावला आलो आणि परत दुसऱ्या दिवशी गाडी चालवत आली. आणि सोमो होत्या. तुम्ही म्हणाल की गाडी लय भारी असेल, सोमो गाडी होती. अशा खडतर प्रवासातून आमची मैत्री जमली. आम्ही 92ला सोलापूरला प्रथम वर्षाला एकत्र होतो संघ शिक्षा वर्गात. तिथपासूनची मैत्री आहे आणि परमेश्वराचीच कृपा आहे की ती मैत्री आजही आमची टिकून आहे. उद्याही असेल, शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे माझ्या वतीने, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने आज आपल्या सर्वांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. चांगलं आरोग्य आपल्याला लाभो. आणि खरं तर माझ्या शुभेच्छेची गरजच नाही, तुम्ही सगळे योगाचे ग्रुप आहात आणि रोज योगा करताय. मी तेवढीच अपेक्षा व्यक्त करेल की तुमच्या बरोबर अनेक लोकांना त्या योगाच्या क्लासेसमध्ये, रोजच्या योगामध्ये तुम्ही जॉईन करून घ्या. आणि हडपसर परिसरामध्ये एक मोठा ग्रुप, एक 5,000 10,000 संख्येचा योगाचा तुमचा ग्रुप होऊ द्या. 21 तारखेला जो आपला जागतिक योगा दिन आहे त्या दिवशी मी तुमच्या बरोबर नक्कीच इथं असेल, एवढं मी आपल्याला जाहीर करून सांगतो.